बिबट्याची दहशत वाढली आहे आणि त्यामुळे अहिल्यानगरमधील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यात। शाळांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच असणार आहे। जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी हा निर्णय घेतला आहे। बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे। शाळेत यायला बिबट्यामुळे खूप भीती वाटायची, पण आमच्या वावरात बिबट्याचे पिल्लं आहेत, त्यामुळे तिकडे जायचं शक्य नाही। आणि सायंकाळी 5:30ला 5:30च्या पुढं कोणी बाहेर दिसणार पण नाही। शाळा 7-8 दिवस बंद होती। शाळा तरी 8 दिवस बंद होती व मला शाळेत माझे आई वडील सोडतात। शाळेत यायला सुद्धा भीती वाटते, पण शिक्षकांनी दिलासा दिल्यामुळे आता थोडी भीती कमी झाली आहे। माझ्या पप्पांनी कंपनी पण सोडून दिली बिबट्यामुळं। मला शाळेत यावं लागत ना, त्याच्यामुळे सोडायला मला शाळेत कंपनी पण त्यांनी सोडून दिली। त्याच्यामुळं आम्हाला शाळेत यायला दुरून यावं लागत। खूप भीती वाटते बिबट्याची। आमच्या घरी सुद्धा पिल्लू आलं होतं बिबट्याचं। पप्पाला म्हणलं नका मारू त्याला, मग पप्पा घरात आले, त्याला नाही मारलं। आमचं कुत्र्याचं पिल्लू पण नेलं त्यांनी। शाळेचे विद्यार्थी जे थोडेसे लांबून येतात त्यांना पण बिबट्याचा धोका आहे त्या ठिकाणी, तर त्यामुळे आपण शाळेची टायमिंग आहे ती 9:30 ते 4 यात करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती त्यांना आपण अधिकार देण्यात आले होते आणि त्यांना त्या बेसिसवर लोकल जे गरजा आहे त्या हिशोबाने ते प्लॅन करतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी एन्श्योर करता येईल त्यासाठी ते शाळा व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणी शाळाचे बदल करणे आणि तसेच जे विद्यार्थी त्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी ग्रामपंचायतची मदतीने अरेंजमेंट करण्याची सूचना पण आपण त्यांना दिली आहे।